पाकिस्तान आणि दहशतवाद्यांचं साटलोटं असल्याचं यापूर्वी अनेकदा समोर आलं। आता पाकिस्तान सरकार दहशतवाद्यांवर कोट्यवधींची खैरात वाटू लागलंय, जी भीक मागून त्यांनी आणली आहे। शहबाज शरीफ सरकार दहशतवादी मसूद अझहरला 14 कोटी रुपये देणार आहे, जे साम्राज्य त्याचं उद्ध्वस्त केलेलं होतं ते पुन्हा उभारायला। ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर मरकज ए तैयबा उद्ध्वस्त केलं। यात मसूदच्या कुटुंबातील 14 जण ठार झाले। ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांचा पाक सरकारनं शासकीय इतमामात दफनविधी केला। धक्कादायक बाब म्हणजे या दहशतवाद्यांच्या दफनविधीला पाक लष्करातील वरिष्ठ अधिकारी हजर होते। यावरून दहशतवादी आणि पाक लष्कराचं साटलोटं जगाच्या समोर उघड झालं। यावर कळस म्हणजे ज्या मरकज ए तैयबामध्ये दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिलं जात होतं ते मरकज भारतानं जमीनदोस्त केल्यानंतर आता पाक सरकार कोट्यवधी रुपये खर्च करून ते पुन्हा उभारणार आहे। जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या विरोधातले भारतीय सैन्य दलाकडून मोहीम राबवली जाते। या मोहिमेच्या अंतर्गत जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये दहशतवाद्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला। यात AK-47 हँड ग्रेनेड आणि मोठ्या प्रमाणात जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहेत। सैन्य दलानं केलेल्या या कारवाईत भारतीय चलन आणि आधार कार्ड जप्त करण्यात आले। दरम्यान कालच भारतीय सेनेनं पाकच्या 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं। ठार झालेल्या 3 दहशतवाद्यांमध्ये दहशतवादी शाहिद अहमद कुट्टेचा समावेश होता। शाहिद अहमद कुट्टेचा हा पहलगाम हल्ल्यातला दहशतवादी हाशिम मुसाचा सहकारी होता। मंडळी, राष्ट्रवादी हा पक्ष सत्तेशिवाय राहू शकत नाही। राष्ट्रवादीच्या टीकाकारांचं हे मत अधिक पक्का करण्याचं काम राष्ट्रवादीचे नेते सातत्यानं करत असतात। या सत्ता सुंदरीनं राष्ट्रवादीत आतापर्यंत 2 वेळा फूट पाडली। सत्तेसोबत जायचं म्हणून बहुसंख्य नेत्यांनी अजित पवारांच्या नेतृत्वात भाजपचा हात धरला आणि सत्तेत जाऊन बसले, एकदा पहाटे आणि एकदा दुपारी। त्यानंतर शरद पवारांच्या सोबत जे काही उरले आता त्यांच्यात सुद्धा 2 गट पडले। एक गट म्हणतोय आपण पुन्हा एकत्र आलं पाहिजे, दुसरा गट म्हणतोय की आपण प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष कोणत्याही प्रकारे भाजपच्या सोबत जाऊ नये। म्हणजे पुन्हा एकदा एका गटाला सत्ता सुंदरी खुणावतीये। याला खुद्द शरद पवार यांनी दुजोरा दिला। शरद पवार एवढ्यावरच थांबले नाहीयेत, तर त्यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सत्तेत जायचं की विरोधी बाकांवर बसायचं हा निर्णय सुप्रिया सुळेंनी घ्यायचा आहे असंही त्यांनी भूमिका मांडली। त्यातून पवार काका पुतण्यांच्या एकत्र येण्याची जोरदार चर्चा रंगली आहे। पण प्रश्न आहे की शरद पवार आणि सुप्रिया सुळे आजवर एकाच विचाराचे राहिलेत। मग आता शरद पवार सुप्रिया सुळेंनी ठरवावं असं का म्हणताय? सत्तेसोबत जाण्यासाठी पक्षांतर्गत दबाव वाढतोय का, की सत्तेचं आकर्षण असलेल्या गटाला थोपवण्याचा शरद पवारांचा हा प्रयत्न आहे? प्रश्न हा सुद्धा आहे की सुप्रिया सुळेंनी दादांसोबत जाण्याचा निर्णय जर समजा घेतला तर तो सगळ्यांना मान्य होईल का? सत्ता नको म्हणणाऱ्या मोजक्या नेत्यांकडे मग पर्याय काय असेल? मग पवारांनी बांधलेल्या त्या महाविकास आघाडी नावाच्या त्या मोठेचं काय होणार आहे? या सगळ्यात उद्धव ठाकरेंचा गेम झालाय का? इंडिया आघाडी सध्या कार्यरत नाही म्हणून राजकीय अपरिहार्यतेमुळे सत्ता पक्षाकडे जावं लागतंय असं पवारांना सुचवायचंय का? या सगळ्याला अजून एक कंगोर आहे आणि तो म्हणजे शरद पवार आणि अजित पवार यांच्या वाढत्या जवळकीचा। तुम्ही बघताय हे सगळं। विधानसभा निवडणुकीच्या नंतर मित्रपक्ष असलेल्या ठाकरेंसोबत पवार अभावानं भेटताना दिसले, पण अजित पवारांना ते आता 5व्यांदा भेटले। दोघे एकत्र येतात तेव्हा ते विरोधक वाटतच नाही, इतकी सहजता त्यांच्यात असते। कटुता अवघडले पण कधीच गळून पडले। त्यामुळे एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे। शरद पवारांचं राजकारण तसं पाहायला गेलं तर दिसायला सोपं आणि कळायला अवघड असतं। महाराष्ट्राला हे चांगलं माहिती आहे। ते जेव्हा पॉलिटिकल स्ट्राईक करतात त्यानंतर प्रतिक्रियांचा धुरळा उडतो, लोक संभ्रमित होतात। काही दिवस उलटून गेल्यानंतर तो धुरळा सगळा खाली बसतो, तेव्हा कळतं जिथं धुरळा उडाला ते शरद पवारांचं टार्गेट नव्हतंच। कारण त्याच्या 50 किलोमीटर अंतरावर त्याचे परिणाम दिसू लागतात
हे सगळं समजून घेण्याचा आणि डिकोड करण्याचा आपण प्रयत्न आजच्या बडे मुद्देच्या माध्यमातून करणार आहोत, कारण सध्या आपण चर्चाच करू शकतो. पण त्याआधी बघूया खास रिपोर्ट. दोन्ही पवारांमध्ये राजकीय शस्त्रसंधी होणार. दोन्ही राष्ट्रवादीमध्ये राजकीय समेट घडणार. पवार एकत्र आल्यानं महाविकास आघाडी फुटणार. 2च दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या कार्यक्रमाची दृश्य अतिशय बोलकी आहे. राज्य सहकार चळवळीच्या एका कार्यक्रमात पवार काका पुतणे पुन्हा एकत्र आले. जेमतेम वर्षभरापूर्वी सार्वजनिक कार्यक्रमात एका मंचावर येण्यास जाणीवपूर्वक टाळणाऱ्या आणि एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या दोनही पवारांमधला अवघडलेपणा आणि राजकीय विरोध आता बऱ्याच अंशी निवळलेला आहे. पक्षफुटीनंतरची कटुता आता गोडव्यात बदलू लागली आहे आणि ही दृश्य त्याची नांदी तर नाहीत ना, अशी चर्चा उपस्थितांमध्ये रंगली. त्यामुळे लवकरच दोनही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना बळ मिळू लागलं. पण जसे पवार जवळ येऊ लागले तसं महाविकास आघाडीचं भविष्य काय याचीही चर्चा रंगली आहे. एकीकडे 2 ठाकरेंच्या एकत्र येण्याचं जोरदार समर्थन करणारे संजय राऊत पवारांच्या जवळीकीनं मात्र फारसे खुश दिसत नाहीये. एकनाथ शिंदेप्रमाणे त्यांनी माझी शिवसेना खरी आणि मीच बाळासाहेब ठाकरे हे सांगितलं नाही. एकनाथ शिंदे सांगतायत, जे अजित पवार सांगतायत की मीच खरा, मी पक्षाचा बाप जन्मदाता समोर बसला आहे तुमच्या व्यासपीठावर आणि तुम्ही म्हणताय मी राष्ट्रवादीला जन्म दिला. ही भूमिका अजित पवारांना कळत नसेल तर ते रेम्या डोक्याचे. डिसेंबर 2024 पासूनच दोनही पवारांमधलं अंतर कमी होताना महाराष्ट्रानं पाहिलंय. वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा द्यायला दादा शरद पवारांच्या घरी पोहोचले आणि इथूनच जाहीरपणे समेटाची सुरुवात झाली. मग त्यानंतर 16 जानेवारी 2025ला बारामतीचं कृषी प्रदर्शन, 22 मार्चला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची बैठक, 10 एप्रिलला जय पवारांचा साखरपुडा, 13 एप्रिलला रयत शिक्षण संस्थेची बैठक, तर 21 एप्रिलला साखर संकुलातल्या भेटीनंतर पवारांच्या एकत्र येण्याच्या चर्चांना अधिकच बळ मिळत गेलं. तर मध्यंतरी सुप्रिया सुळे यांच्या विधानातनंही ऑल इज वेलचे संकेत मिळालेले. पक्षाध्यक्ष म्हणून समजा दोन्ही पक्षाच्या अध्यक्षांनी निर्णय घेतला की आपण एकत्र यायचं, तर त्याला सुप्रिया सुळेंचा विरोध असेल का? मी म्हणजे शरद पवार आणि अजित पवार असं. आता शरद पवार अजित पवार जो निर्णय घेतील तो अनेक वर्ष मी मानतच आली आहे, तर आज का नाही मानणार? मग तो एकत्र यायचा असेल तरी जो काय ते निर्णय घेतील, मी तुम्हाला म्हणलं तसं की मी एक लोकप्रतिनिधी आहे, जर तरची उत्तरं द्यायचा मला अधिकार नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर अर्थातच महायुतीचं राज्यातलं आणि एनडीएचं देशातलं बळ वाढेल. त्यामुळे युतीचे नेते दोन्ही पवारांची जवळीक पाहून सध्या बरेच रिलॅक्स दिसतात. अशा प्रकारच्या चर्चा पवार फॅमिलीच्या बाबतीमध्ये नेहमीच होतात, पण पुढे जाऊन ते मटेरियलाइज नाही होत, म्हणजे प्रत्यक्षात येत नाही. आताही जी सारखी चर्चा चालली आहे की अजितदादा, सुप्रियाताई, शरद पवार एवढाच त्यांचा पक्ष आहे. जयंत पाटील वगैरे सगळेजणं हे असे लांब उभे असतात, काय तुम्ही निर्णय केला सांगा. तर ह्या 3 जणं मिळून पार्टी होती. रोहित पवार वगैरे सगळे लांबच आहेत. तर या 3 जणांचं एकत्रीकरण अशी चर्चा खूप वेळ चालते, पण ती मटेरियलाइज गेल्या 2-2.5 वर्षात झाली नाही. आता एकत्रीकरणाच्या वेळी कार्यकर्त्यांच्या भूमिकेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. दोनही बाजूंचे कार्यकर्ते ओरिजिनली एकाच कुटुंबाचा भाग असले तरी गेल्या काही वर्षातल्या टीका टिप्पणीमुळे दुखावले पण जरूर आलेलं आहे. त्यामुळे समेटाबद्दल कार्यकर्त्यांचंही आपलं असं स्वतःचं मत आहे. एकत्रित जर यायचं असेल, सर्वप्रथम त्यांनी अजितदादाचं नेतृत्व स्वीकारलं पाहिजे. दुसरी गोष्ट, येत असताना ज्यांनी अजितदादावरती निवडणुकीच्या काळात व्यक्तिगत पातळीवर, मी राजकीय टीका म्हणणार नाही, व्यक्तिगत पातळीवर ज्यांनी टीका केलं त्यांनी माफी मागितलीच पाहिजे आणि मग पक्षामध्ये प्रवेश केला पाहिजे, ही आमच्या भावना. परंतु या भावना व्यक्त करत असताना अजितदादा जो काही निर्णय घेतील तो निर्णय कार्यकर्ता म्हणून आमच्या सर्वांसाठी तो लागू असेल. राज्यात महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत. या निवडणुकांआधी पवार एकत्र आले तर राज्याची राजकीय समीकरणं बदलतील. दोन्ही पवार एकत्र आले तर महाविकास आघाडीच्या अस्तित्वावरतीच प्रश्नचिन्ह निर्माण होईल.
त्यामुळे दोनही पवारांचा हा डाव राज्याच्या राजकारणात नवा राजकीय भूकंप घडवणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.